एमपीएससी 2025च्या क्वेश्चनचे सोर्सेस मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्हाला कुठनं तयारी करायची आहे. तर पहा 2025 मध्ये हा प्रश्न आलेला होता. एक्सप्लेन द पॉलिसीज अँड मेजर्स फॉर प्रमोटिंग द इन्क्लुसिव्ह ग्रोथ इन इंडिया. एमपीएससी 2025. आता पहा याच्या आधी तुम्हाला युपीएससीने 2022ला आणि 2017ला जवळपास सारखाच प्रश्न विचारलेला आहे. आता यातलाच एखादा पार्ट घेऊन तुम्हाला हा एक क्वेश्चन बनवला 2025 मध्ये एमपीएससीने. त्याच्या पुढे पहा हा प्रश्न आहे. हा प्रश्न खालचा सर्वात शेवटचा प्रश्न पहा. टू व्हॉट एक्सटेंट कॅन प्रमोशन ऑफ मिलेट कल्टिव्हेशन कॅन हेल्प करेक्ट द वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉपिंग सिस्टम इन इंडिया. एमपीएससी 2025. आता पहा याच्या आधी युपीएससीने दोनदा प्रश्न विचारलेला आहे. एक प्रश्न विचारला 2024ला आणि त्या आधी एक प्रश्न विचारला 2018ला. दोन्ही प्रश्न कशाबद्दल आहेत? दोन्ही प्रश्न आहे मिलेट्स आणि अगेन मिलेट्स. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता दोन्ही प्रश्न जे आहेत ते मिलेट्स वरतीच आहे. आणि अशाच प्रकारे अजून एक प्रश्न तुम्हाला दाखवतो इकॉनॉमी मधलाच. तो प्रश्न आहे जेंडर बजेटिंग बद्दल. एमपीएससी 2025. हा प्रश्न आधी विचारलेला आहे 2016 मध्ये युपीएससीने आणि परत तुम्ही इथे पाहू शकता अबाउट द जेंडर बजेटिंग. त्यामुळे जर तुम्ही एमपीएससी 2026-27 साठी जर तयारी करत असाल तर एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे तुमच्यासाठी ती म्हणजे की मला तयारी करायची आहे. त्या मागील प्रश्नपत्रिका आहेत युपीएससीच्या 2013 पासून ते 2025 पर्यंत किंवा आता जे 26 मध्ये परीक्षा होत आहेत त्याची पण तयारी करून ठेवायची. त्यामध्ये जेही कन्सेप्ट आहे ते सर्व तयार करायचे आहे. ओके, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.